नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। देशाच्या 14व्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या मित्र पक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मनसैनिक महायुतीसोबत निवडणुकीत उतरले आहेत। राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत। त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे येथे महायुतीच्या घटक पक्षांची बैठक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी मित्र पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख के पाटील बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या गावची ही बैठक आणि या बैठकीमध्ये आपण सगळे उपस्थित झालो। तर निवडणूक सुरू झाली, निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे। मोबाईलवर, पेपरमध्ये, टी व्हीवर आपण सगळे बघतोय की निवडणूक देशाची आहे। देशाची निवडणूक असताना चर्चा मात्र बऱ्याच वेळाही स्थानिक होत राहते आणि स्थानिक चर्चा होत असताना आपण त्या अँगलला निवडणुकीकडे बघतो। बऱ्याच वेळा निवडणुकीकडे बघताना आपण भावनेने विचार करतो, परंतु आपण सगळे आता तरुण आहे, मोबाईल चांगले आहेत आपल्याकडे, आपल्याला सगळं समजतंय की काय चाललंय जगात, कुठं काय चाललंय। आणि अशा वेळी ह्या निवडणुकीकडं ह्या अँगलला न बघता, छोट्या दृष्टीने न बघता मोठा विचार करायला पाहिजे। ही निवडणूक देशाची एक 10 वर्षापूर्वी जोपर्यंत 2014पर्यंत मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी आपल्या देशाची स्थिती काय होती आणि आज 10 वर्षानंतर या देशाची स्थिती काय आहे। आज 10वी अर्थव्यवस्था होती आपली, आज आपली 5वी अर्थव्यवस्था जगात 5वी अर्थव्यवस्था झाली। आता आपण म्हणणार ह्याचा काय उपयोग आहे, तर छोट्या गोष्टी सांगतो। मोबाईल उत्पादनामध्ये आपण सगळ्यात पाठीमागे होतो, किंवा मोबाईल आपण आयात करत होतो। आपल्याकडे बरेच वेळा चायनाचे मोबाईल येत होते, परंतु आज आपण जगामध्ये 2 नंबरचं मोबाईल उत्पादन करतो। ही सगळी सुविधा इथं आपण निर्माण करून दिली आहे। सोलारमध्ये म्हणजे आता आपल्याकडे मोटारी सोलार यायला सुरुवात झाली, विहिरीवरच्या मोटारी। सोलार उत्पादनामध्ये आपण जगात 2 नंबरला आलो। आज पूर्वी रस्ते ज्यावेळी तयार होत होते, नॅशनल हायवे, त्यावेळेचं दिवसाचं प्रमाण आज ते दुप्पट वेगानं नॅशनल हायवेचे रस्ते तयार व्हायला लागले। म्हणजे आपण आपल्या तालुक्यातून जवळजवळ 6 मोठे रस्ते आहेत, कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत। म्हणजे हजारो कोटी रस्ते आपल्या तालुक्यामध्ये तयार झाले। आज आपण बघितलं लष्करी साहित्यामध्ये आपण काय परकीय देशांना अवलंबून राहायचो, तिकडून आपण प्रत्येक गोष्ट लष्करासाठी मागवून घेतो सगळे साहित्य, आणि ते त्यांच्यातलं आउटडेटेड जे तंत्रज्ञान आहे, जे जुने मशिनरी बदलावे लागतात म्हणून तयार करते, तेच आपलं तंत्रज्ञान घेतो। पण गेल्या वर्षी आपण 35,000 कोटीचे साहित्य निर्यात केले लष्करात। आपण तर स्वतः अत्याधुनिक लष्करी साहित्य बनवायला सुरुवात झाली। म्हणजे क्षेपणास्त्र असल्या, ब्राह्मोस असल्या, सगळी क्षेपणास्त्र लांब पल्ल्याची ते बनवायला सुरुवात झाली। नुसती नाही तर आपल्या बोटी ज्या आहेत म्हणजे INS विक्रांतसारख्या, त्यासुद्धा आपण स्वदेशी पूर्ण बनावटी बनवायला लागलो। आपण ह्या विचार नीट करायला पाहिजे, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे की देश आपला आता मजबूत होत चालला आहे। पूर्वी 26/11ला जो आपल्यामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले ते 257 लोक, निष्पाप लोक मारली गेली। त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगांनी काय केलं, तर ह्याचे सगळे पुरावे गोळा करून अमेरिकेला दिले, त्याचे सगळे पुरावे गोळा करून पाकिस्तानला दिले। हे तुमच्या अतिरेकीने केलं, पाकिस्तानमध्ये बसून अतिरेक केले, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, का अमेरिकेला सांगितलं तुम्ही पाकिस्तानवर कारवाई करा। झालं काय, तर काहीच झालं। पण ज्यावेळी पुलवामा झालं, आपले 40-41 जवान शहीद झाले, त्यावेळी मात्र आपण पुरावे गोळा केले नाही, आपण कोणावर तक्रार केली नाही। 8 दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या लष्करी तळावर हल्ला केला, तिथले त्यांचे अतिरेकी मारले। काय झालं, परत काहीच झालं नाही। उलट ते मारताना आपला एक चुकून वैमानिक त्यांच्या हद्दीत उतरला गेला। खरं तर अशा वेळी त्या वैमानिकात काय हाल झाला असतं,
परंतु तुम्ही त्या पाकिस्तानच्या संसदेमधले भाषण ऐकलं का नाही आठवत नाही, मला व्हिडिओ ऐकला असेल. तर ज्यावेळी तो आपला अभिनंदन तिथं उतरला गेला चुकून आणि त्याला पाकिस्तान सोडत नाही असं म्हणल्यावर तिथं असं कळलं त्यांच्या संरक्षण मंत्र्याला की भारत कसल्या परिस्थितीमध्ये उद्या कारवाई करेल, आपल्यावर हल्लाच करेल. त्यावेळी त्या संसदेत सांगितलं की आमच्या संरक्षण मंत्र्याचं हातपाय कापत होतं, लटलटत होतं की भारत हल्ला करतोय का आपल्यावर. म्हणून तातडीने त्यांनी रात्रीच निरोप दिला की आम्ही तुमच्या अभिनंदन वैमानिकाला वाघा बॉर्डर पाठवून देतो. आणि त्यांनी पाठवून दिलं वाघा बॉर्डर अभिनंदन. म्हणजे ही भारताची वाढलेली ताकद आहे, ही नवीन भारत आहे. ज्यावेळी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं, कितीतरी विद्यार्थी युक्रेनमध्ये रशियामध्ये अडकले, ते आपले मेडिकल शिकायला गेलेले. भारतानं सांगितलं 2 दिवस युद्ध बंद केलं आणि भारतीय जे विद्यार्थी होते हातात तिरंगा घेऊन त्या सगळ्यांना रेल्वेच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर बोलवलं. तिथून ते वेगवेगळ्या ठिकाणी आले पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी. आणि ते मला सांगायचं होतं की पाकिस्तानचे विद्यार्थी सुद्धा भारताचा तिरंगा घेऊन आले, कारण त्यांना माहिती आहे की पाकिस्तान तिरंगा घेऊन आलं तर मारतील कधी. भारताचा तिरंगा घेऊन ते सुद्धा आले. म्हणजे ही भारतानं वाढलेली ताकद आहे. किंवा ज्यावेळी रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळी अमेरिकेनं सांगितलं की रशियाकडून कोणीही तेल खरेदी करू नका. भारत एकमेव देश असा आहे की त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केलंच, पण ह्या परिस्थितीचा फायदाही घेतला की रशियाकडून आपण स्वस्तात तेल खरेदी केलं. म्हणून असे बऱ्याच 300 गेला पाकिस्तान. आज आपल्याकडे जे देश आहेत, पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या, श्रीलंका घ्या, ब्रह्मदेश घ्या, मालदीव घ्या, सगळे देश आपल्या विरोधातले आहेत. अफगाणिस्तान आहे, चीन आहे शेजारी, सगळ्या आपल्या विरोधी देश असताना सुद्धा आणि कोरोनानंतर सगळ्या देशांचा GDP 2च्या आसपास आहे, 2 आणि 4च्या मध्ये अडकला आहे. परंतु आपला GDP 6च्या वर आहे. म्हणजे कोरोनानंतर जी मंदी आली सगळ्या देशांमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये सगळी मंदी आहे. भारत एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये मंदी आली नाही. त्याचं कारण आहे की आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, की त्यांच्यामुळे घडलं. आता एवढे आपल्याकडे वेगवेगळे कारखाने यायला लागलेत. म्हणजे म्हणलं मग अशी मोबाईलमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे उत्पादनात, किंवा सोलरमध्ये जे आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आपला. लष्करी साहित्य आपण निर्यात करायला लागलो, म्हणजे इथं जास्तीत जास्त उद्योगधंदे यायला लागले. त्याच्यामुळे इथं तरुणांना हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळं आपलं आर्थिक जीवनमान आहे ते उंचावत चालले. तुम्ही बघा, पूर्वी पंक्चर झाल्या गाडी ढकलत जाणारी किती माणसं होती, किंवा पेट्रोल संपले म्हणून ढकलत जाणारी माणसं किती होती. आज कुठेतरी आपल्याला रस्त्यात दिसतं का कुठे पेट्रोल संपलंय किंवा पंक्चर झाली गाडी, ढकलत चाललाय नाही ना. एकूण जीवनमान उंचावत चाललंय सगळ्यांचं. त्याचा परिणाम म्हणजे सगळ्यात चांगल्या सगळ्या आरोग्य सुविधा यायला लागल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज IIT पहिल्या 5 होते, पवई असू द्या, खडगपूर असू द्या, असे वेगवेगळ्या ठिकाणी 5 होते. आज IIT आपल्या तिप्पट झाले. ते मेडिकल कॉलेज एवढी वाढली ती, म्हणजे परवा मी कदम डॉक्टरांकडे गेलो होतो त्या बाईसाठी, महमूद बाईसाठी, तिला ॲडमिट केलं त्यावेळी. तर त्यावेळी कदम डॉक्टरांना म्हणलं तुमची मुलं काय करते ते म्हणले एक मुलगा MBBS झालं, MD करून दुसरा 2 मुलं, दोन्ही MBBS आहेत. पण म्हटलं काय म्हणले सरकारने एवढी कॉलेज वाढवली, म्हटले की एवढी डॉक्टर झाली ती, म्हणले की लय स्पर्धा झाली हो. म्हणजे मेडिकल कॉलेज सरकारनं वाढवली, त्याच्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढली, त्याच्यामुळे खेड्यात डॉक्टर आले. पूर्वी चांगले हॉस्पिटल कुठे अकोल्यात होती, अजून चांगले हॉस्पिटल अकोल्यामध्ये यायची, पण वेळापूरला आता व्हायला लागली ती चांगले डॉक्टर. त्यामुळे खेड्यात यायला लागले, त्यामुळे आरोग्याची सुविधा खेड्यात मिळणार आहेत आपल्याला. हे जे आहे युनिव्हर्सिटी वाढायला लागलेली आहे, चांगली कॉलेज निर्माण व्हायला लागलेली, चांगली शैक्षणिक सुविधा निर्माण व्हायला लागलेली आहे. CBSE पॅटर्न आपल्या जवळ आला आहे. म्हणजे हे शैक्षणिक सगळं साहित्य, शैक्षणिक सुविधा वाढायला लागलेल्या सगळ्या. विमानतळ बघा तुम्ही, अगदी रेल्वे स्टेशनसुद्धा विमानतळासारखी करायला लागलेली. म्हणजे वंदे भारत ट्रेन असू द्या, म्हणजे आपलं रेल्वेचं जादा संबंध येत नाही, परंतु रेल्वेसुद्धा अतिशय चांगले निर्माण झाले. ते चांगले AC आहेत, आतली सुविधा चांगल्या आहे, खाण्याचं पिण्याचं आतलं साहित्य सगळं चांगलं आहे. रेल्वे स्टेशन सगळे चकाचक झालेली. आता काय जण गंगेला जाऊन आली. पूर्वी गंगेत काय असायचं तर प्रेत जाळा तर निम्मार जाळाचं देश ढकलो, निम्मार जाळाचं देश ढकलो. त्यामुळे गंगा अतिशय घाण होती. आपण म्हणतो पवित्र गंगेत जावं, पण गंगा अतिशय घाण होती. परंतु ह्या सरकारनं गंगा अतिशय स्वच्छ केली. आपल्या ते बरेच बघून आले, त्याने सांगितलं, मी नाही बघितली पण ते बघून आले. त्यांनी सांगितले अतिशय, श्रीमंताने काल का आजच म्हटलं मला, अतिशय स्वच्छ आहे गंगा.
म्हणजे नद्यासुद्धा स्वच्छ करायचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि सगळ्या क्षेत्रात धोडधोड चालू आहे सगळ्या. म्हणजे एक क्षेत्र असं नाही की सरकारचं काम अतिशय चांगलं दर्जेदार चालू आहे. म्हणजे आपली जी बॉर्डरची राज्य आहे ती पूर्वी जम्मू काश्मीर आसाम जी आहे तिकडे मणिपूर मेघालय ही जी राज्य होती की इथं सोयीसुविधा नसायच्या. त्या लोकांना देशाबद्दल प्रेमच नसायचं कारण त्यांना देशाकडून काय सवलतच मिळत नव्हती, काय सोयी मिळत नव्हती. परंतु आज बॉर्डरला एवढे मोठे रस्त्याची कामं चालू आहेत, बोगदे चालू आहेत. अरे जम्मू काश्मीरमध्ये इथे एक रेल्वे पूल झाला रेल्वेचं, आशिया खंडातला सर्वात उंच रेल्वेचा पूल तिथं तयार होतो. 30-70 कलम हटवलं. पूर्वी आपण बघायचो की बॉम्बस्फोट दंगली ह्याच्याशिवाय दुसरं काय बघायला मिळत नाही. त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये कोणीही फिरायला जायचं पर्यटन 10, 15, 20 वर्ष झालं पर्यटन 100% बंद पडलं होतं. 370 हटवलं त्यावेळी 370 हटवताना सारखी जाहिरात अशी असायची किंवा तिथले मेहबूब मुफ्ती जे होते त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्या सारख्याच म्हणायच्या की पाकिस्तानशी बोलायला पाहिजे, आपण भारतानं पाकिस्तान चर्चा करायला पाहिजे, पाकिस्तानशी तुम्ही चर्चा करा, तडजोड करा, वाटाघाटी करा. परंतु मोदींनी असं काही ऐकलं नाही. 370 कलम हटवलं. त्यावेळी 370 कलम हटवायच्या आधी म्हणायचे 370 कलम हटवलं तर इथं कुणाच्या म्हणजे रक्ताच्या नदी वाहतील, रक्ताचे पाठ वाहतील अशी भाषा तिथले माजी मुख्यमंत्री करायची. परंतु मोदींनी 370 हटवलं. एक रक्ताचा थेंबही सांडला नाही आणि एक दगडही फेकला गेला. आज काश्मीर अतिशय वेगानं बदलतोय. काश्मीरमध्ये सोयीसुविधा यायला लागले ते. काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय चांगली. तिथला लाल चौक होता, लाल चौकामध्ये तिरंगा फडकूच शकत नव्हतं कोणी. त्यावेळी भारतीय जनता पार्टी आंदोलन किती वेळा केलं होतं की आम्ही लाल चौकात तिरंगा फडकून दाखवू. परंतु आज तिथल्या लाल चौकामध्ये तिरंगा डौलानं फडकतोय. हे जे बदललं आहे भारत, हा नवीन भारत आहे, हा बलशाली भारत आहे, सुरक्षित आहे आणि याचं नेतृत्व मोदी करतात. ही देशाला म्हणजे जनतेला देशाला समर्पित असणारं नेतृत्व आहेत सगळे. म्हणजे मोदी काळात तुम्ही 10 वर्षात बघा की 10 वर्षामध्ये मोदींचे एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचार आरोप झाला गेला. एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचार आरोप नाही. कारण परत निर्मला सीतारामन त्यांच्या घरी गेलं तर वडिलांना भेटायला तुम्ही बरं फोटो बघितला असेल. किती साधं घर होतं वडिलांचं. देशाच्या अर्थमंत्री आहेत, अख्ख्या देश त्यांच्या म्हणजे अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे. परंतु ही देशाला समर्पित समाजाला समर्पित नेतृत्व करणारे माणसं. आपण बघितलं योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांची बहीण एक छोटे टपरी चालवते चहाचं गाडा. मोदींचे भाऊ काय चालवतात, अतिशय साधं जीवन जगते ती. म्हणजे जे काम करणारे माणसं आहे, जे काम करणारं नेतृत्व आहे ते समर्पित आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी काही बैल आपण लालबहादूर शास्त्री उदाहरण ऐकलं पूर्वी की त्यांची बायको एकदा भाजी आणायला सरकारी गाडी घेऊन गेली तर तेवढे रागावले होते परत गाडी न्यायची. अशाच पद्धतीचं हे नेतृत्व आहे सध्याचं मोदींचं. तर त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं. आता पूर्वी स्वप्न तर खूप बघतो आपण, हे व्हायला पाहिजे, ते असं व्हावं, ते असं व्हावं. पण स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद धमक असावी लागते ती मोदींमध्ये. त्यामुळं आपण म्हणतो खासदार कधी आले किंवा कोणी काय आलं किंवा आपल्या भागात काय काम केलं आहे खासदाराने, हे कामच नाही खासदाराचं. रस्ते करा, हे करा. देशाला पुढच्या 25 वर्षामध्ये काय पाहिजे, देशात जगात काय होणार आहे आणि मग आपला देश त्या तुलनेत कसा असायला पाहिजे हे काम करतं खासदारांनी त्या पातळीवरचं आहे. म्हणजे मोठी मोठी जी कामं आहे ती खरं खासदारांनी करणं अपेक्षित आहे. नाहीतर खासदार म्हणजे काय हायमास दिवा लाव, नाहीतर एखादं पिकअप शेड. काय केलं ह्याच्या आधी विजयदादा खासदार होते. खासदार म्हणजे आता दिल्ली पाणी तिकडे नेणार दिलं ना शरद पवार. ते सांगू शकतो म्हणजे देवघर धरण झालं ते पण 95 काळातच झालं. पण त्याची कॅनॉलच झाली नाही. सगळे आमदार राष्ट्रवादीचे होते. म्हणजे कोल्हापूरचा असू द्या, बारामतीचा असू द्या, फलटणचा असू द्या, माळशिरसचा असू द्या, हे सगळे आमदार राष्ट्रवादी. त्यांनीच सांगितलं काय की पाणी 2 मिनिटात निघते झाले. 2 मिनिटात भाषण आलो. म्हणजे सगळं पाणी त्यांनी वाटून घेतलं. त्याच्यापेक्षा जादा वाटा बारामतीला 60% गेला. कागदावर आपल्याला तो वाटा होता, त्यांनी 60% वाटा बारामतीला घेतला. पण आपल्याला पाणीच नाही दिलं. पण हे धरण बांधवलं कोणासाठी, जे भागाला पूर्वी दुष्काळ होता. माळशिरस तालुक्यातली 22 गावं दुष्काळी.
ते 22 गावांना पाणी प्यायला तिथल्या शेतीला पाणी नाही, प्यायलाही पाणी नाही, टँकरवर कायम अवलंबून असणारी गावं, पण त्याला पाणी दिलं नाही. यांनी उलट 10-10 वर्षाचे करार करून ते पाणी स्वतःला घेतलं. पण रणजित सिंह निंबाळकर खासदार झाले आणि पहिल्याच तरी 8 दिवसात स्वतः ह्याच्या काय ते आपलं वीर धरणावर मी गेलो त्यावेळी, सगळी आपल्याला काय जण होती, वीर धरणाचा स्वतः ते कॉक फिरवला आणि बारामतीचं पाणी कमी केलं. ही धमक आणि धाडस त्याच्यात आहे. शरद पवारांना विरोध करायचं सोपं काम नाही. महाराष्ट्रामध्ये शरद पवार नेतृत्व दुबळं करायचं सोपं काम नाही. पवारांनी ठरवलं, म्हणजे लक्ष्मण आणि माझे आमदार त्यांनी सांगितलं, पवार साहेबांनी ठरवलं की एखाद्या माणसाला किती वर नेऊ शकतात, आणि पवार साहेबांनी ठरवलं तर तो माणूस कधी संपून गेला कळत पण नाही. ती संपलं हे खरं हा ठीक आहे. म्हणजे मला लोकसभा लढवायची नाही, मला विधानसभेत जावं. 10 सीट देऊ का? म्हणजे बारामतीचं पाणी कमी करायचं धाडस रणजित सिंह निंबाळकरांनी दाखवलं. आणि त्याच्यापेक्षा नीरा देवगडचं कॅनॉलचं काम त्यासाठी 3,900 कोटी तरतूद निंबाळकरांच्या पाठपुराव्यामध्ये झाली. पहिली 3 वर्ष त्यांची कोरोनात गेली, कोरोना त्यांना निधीही दिला नव्हता, त्यांना जो 5 कोटी तोही मिळाला नव्हता, पण त्यांनी ते 3,900 कोटी तरतूद केली. 967 कोटीचं टेंडर निघालं आणि फलटणमध्ये काम चालू आहे कॅनॉलचं. तुम्ही नाही बघितलं, पण गारवडची पोरं जाऊन बघून आले ती, भाऊ गायकवाडी सांगितलं की आम्ही स्वतः जाऊन बघून आले तिथे. काम चालू आहे. 2 वर्षामध्ये ते पाणी या दुष्काळी भागाला कायमचे मिळणार आहे. पण पूर्वी कॅनॉलनं पाणी येणार होतं, हे आता बंद पाईपातनं पाणी येणार आहे. त्यामुळे पाण्यातही बचत झाली, म्हणजे बाष्पीभवनानं जे पाणी कमी होतं ती बचत झाली. म्हणून तिने कोथळ्यापाशी परत जी 12 गावं होती ज्याला पाणी मिळत नव्हतं, त्या गावाने कोथळ्यापासून परत पाणी उचलून वर टाकायचं, तिथून परत पाईपलाईनचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत, अगदी कोळेगावाच्या धनाच्या वर जे तलाव आहे तिथपर्यंत पाणी येणार आहे. शिंगोर्णी, बच्चेरी, सुळेवाडी तर आलीच त्याच्यामध्ये, चांदापुरी, पाटलास ही गावं, ही सगळ्या गावांना पाणी येणार आहे. हे खरं काम आहे खासदारनं काय दिवा बसवायचं काम आहे का पिकअप शेड उभा करायचं काम आहे, हे नाही खासदारचं काम. त्यामुळं हे काम. आणि दुसरं जे ब्रिटिशकालीन सर्वे झालेली लोणंद पंढरपूर रेल्वे होती, खासदारांनी त्यांच्या वडिलांनी प्रयत्न करून लोणंदवरून फलटणपर्यंत आणली, पण फलटणपासून पंढरपूर रेल्वे झालीच नव्हती. ते रेल्वेला सुद्धा मंजुरी मिळाली. राज्यानं 50% वाटा उचलावा म्हणून सरकार केंद्राचा आग्रह होता, तोही वाटा देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला. 920 कोटीचा राज्याचा वाटा सुद्धा त्यांनी मंजूर केलेला आहे. त्यामुळं ही सुद्धा रेल्वे 2-3 वर्षामध्ये धावेल. त्याचा काय फायदा होईल तर ते रेल्वेमुळं प्रवास सुरक्षित आहे, रेल्वेचा प्रवास सुखकर आहे, पण सर्वात महत्त्वाचं स्वस्त आहे. त्याच्यापेक्षा आपल्या इथलं भाजीपाला असेल, आपल्या इथं दूध असेल, आपल्या इथं काही वस्तू मुंबईमध्ये संध्याकाळी टाकली की सकाळी पोहोचेल खात्रीत. हे जे स्वस्तातलं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, त्यामुळे रेल्वेचा खूप फायदा होणार आहे. आणि आता साधी रेल्वे नसणार आहे, आता वंदे भारत रेल्वे सगळे रेल्वे आहेत, सुरक्षित आणि स्वस्तात रेल्वेनं माणूस जाऊ शकणार आहे. त्यामुळे ही खरं विकास आहे. विकास म्हणजे नक्की काय असतो आपण एक आमदार बघितलं रामभाऊ सातपुते, असा आमदार याच्या आधी कधीही पाहिला नव्हता. की रामभाऊमुळे मगाशी बापू म्हणल्यासारखं काय विरोधाचं आपण राहिलो, आपल्याला काहीच मिळत नव्हतं. गणपतरेश्वरांनी समाज मंदिरं, शाळा खोल्या दिलं, याच्याही पुढं रामभाऊने दिलं. म्हणजे रामभाऊनं आपल्या गावाला मगाशी बापू सांगताना ते निमगाव रस्ता जवळजवळ 3.5 कोटीचं निमगाव चांदापूर रस्ता जातोय नागणे मळत. माझा सोडून तसं आपलं कोण नव्हतं, तरी आपण ते रस्ता दिला, कारण प्रधानमंत्री तर रस्ता बसवला. चला पुढे जाऊ. त्याच्यापेक्षा आता 1 कोटी रुपये आपण निमगाव तरंगपूर रस्त्याला टाकले. निमगाव तरंगपूर रस्त्याला 1 कोटी रुपये टाकलेत आपण. निमगाव चांदापुरी, आपलं निमगाव पिलिव, निमगाव मूळ रस्ता आपण आधी मंजूर केला होता, काम घेतलं. शिवरत्नानं जाणीवपूर्वक काम केलं नाही आपण राहतोय म्हणून, पुन्हा नव्यानं मंजूर केलं अजून काम. आता बी काम रखडलंय, मी जाणीवपूर्वक करते ती, पण त्यांच्या घरात आमदार आहे म्हणून ते अधिकारी त्यांना तक्रार द्यायला गेले. आणि म्हणून ब्लॅकलिस्टला टाका संस्था, होय म्हणायची, पण टाकत नव्हती. परवा मॅडमची भेट झाली, एक मॅडमची, ते म्हटले की आता नक्की नोटीस देतो. मी म्हटलं आता राजीनामा होते म्हणलं थोड्या दिवसात रणजित सिंग, आता काय घेऊ नका म्हणलं, तुम्ही लवकर ये. त्यामुळं ते वरचा सूर्य चुकीचं वागलं तर मावळतं लवकर. म्हणजे विखेंची 4थी पिढी राजकारणात कारण ती नीट आहे, ती प्रवाहावर व्हायची. पण मोहिते पाटलांनी कधीही समाजाचं हित बघितलं नाही, आणि म्हणून सगळ्या संस्था त्यांच्या अडचणीत आल्या.
तालुक्याचं 25,000 कोटी नुकसान झाले मोहिते पाटलांच्या संस्था खराब चालल्यामुळे. लोकांचं एवढं मोठं नुकसान झालं आणि म्हणून आज ते कधी कुठं राहू द्या, राष्ट्रवादीत राहिले तर आरारामाच्या विरोधातही त्यांनी विरोधात काम केलं, जिल्ह्यातल्या इतर आमदारांच्या विरोधातही त्यांनी काम केलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये राहून सुद्धा त्यांनी पदवीधरच्या निवडणुकीला असू द्या, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला असू द्या, विरोधातच काम केलं. त्यामुळं जर तुमच्याकडं पक्षनिष्ठा नसेल, तुमच्याकडे काय विचार नसेल, जनतेसाठी काय द्याय घ्यायचं नसेल, तर तुम्हाला कधी ना कधीतरी ह्याचं उत्तर द्यावं लागतं समाजाला. आणि आता आपल्या तालुक्याची स्थिती, पहिल्यांदा तालुक्यामध्ये 2-2 पिढ्या संघर्ष करणारी माणसं हे नेते मोहिते पाटील आणि उत्तमराव एकत्र आहे. उत्तमराव नेमकामध्ये काय म्हणते त्या सोडून त्यांनी काय म्हणतो, एक प्रचाराचा भाग आहे, आपल्याला भडकवायचा भाग राहतो, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण तुम्ही दोघं एकत्र कशासाठी आला त्याने नीट सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला काय मोठे तलाव करायचे, आम्हाला काय ते गारवडला पाणी द्यायचं आहे, आम्हाला काय रेल्वे करायची आहे, काहीतरी कारण पाहिजे ना एकत्र यायला. काय कारण आहे? धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करायचं आहे आणि मला आमदार व्हायचं, हे 2च कारण एकत्र आहे. असं शक्य आहे का? पहिल्यांदा वाटलं, प्रचार असा झाला की आता आम्ही दोघं एकत्र आलो आहे, 1.5 लाख लीड मिळणार का 2 लाख लीड मिळणार. अरे एकूण मतदान किती होणार आहे? 2.25 लाख पोर होणार आहे. त्यातलं वरचे 10-15 हजार सोडून इतरांना 2,10,000 तुम्हाला 1.5 लाख लीड मिळायचं म्हणजे आम्हाला काय राहते खाली? अहो मागच्या लोकसभेला मोहिते पाटील आपण एकत्र होतो सगळी. संजय माझ्या बाजून कोण होतं? प्रकाश बापू, शंकर नाना, असे काय थोडी उगा हाताय बोटावर हुडकून माणसं दे, तरी त्यांना 44,000 मतं मिळाली. आणि आता ह्या मात्र निवडणुकीला ही दोघं जरी एक झाली तरी सुद्धा लोक त्यांच्यावर गेले नाही. पहिल्यांदा वाटलं चेअरमनमुळं समाज जातोय काय धनगर समाज, पण मी पण सगळ्या तालुक्याजवळ 70-72 गावामध्ये फिरलोय. अख्खा समाज उसळून निघाला, अख्खा समाज. ठीक आहे, नेते गौतम गेला असेल, विष्णुपंत गेला असेल, युवराज झंजे गेला असेल, मधु पाटील शिरसे गेला असतील, नेते गेले, पण नेत्याच्या मागं ती माणसं अजिबात गेली नाही. कारण 2-2 पिढ्या संघर्ष केला आहे, जमिनीवर कर्ज घाली, मार खाल्लाय, केसेस झाले, ते काही जण आत आहे ती. एवढं मोठं मोहिते पाटलावर 2 पिढ्या संघर्ष केलाय. आता त्यांच्याकडे जायला कारण सांगायला पाहिजे चेअरमनने नीट. चेअरमन जे कारण सांगितलं ते लोकांना अजिबात पडलेलं नाही. कारण या निवडणुकीला धैर्यशील मोहितेचा पराभव होणारच, त्यात काय वाद नाही. पण त्यानंतर चेअरमनला तिकीट मिळायची खात्री काय? मोहिते देतील कशी? आपला पर्व झाला, ही बाबा का शहाणानं त्यांना माहिती आहे. त्यामुळं काही झालं तर पुन्हा मोहिते पाटील उत्तमरावांना तिकीट देणार नाही. ती लोकांना कळते, त्यांना स्वतःला कळत नाही, पण लोकांना मात्र नक्की कळतं. ही फसवणार बाबा आपल्याला. आणि म्हणून धनगर समाज अजिबात त्यांच्याबरोबर गेलेला नाही, जात नाही. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे अगदी आप्पासाहेब देशमुख असू द्या, सोमनाथ वाघमोडे असू द्या, किशोर सूळ असू द्या, सगळा धनगर समाज बाहेर पडला आहे. सगळ्याला मान्य नाही होती. त्यामुळं काही झालं तरी तालुक्यामध्ये आपण 80 ते 90 हजार मतं मिळवू. 2,10,000 मधली 20 ते 30 हजार. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे अंदाज आहे, माझा अंदाज चुकल, कदाचित आपल्याला ज्यादाही मतं मिळतील. मला वाटते मिळतील, ज्यादा मिळतील मलाही वाटते मानत ना, पण आपल्याला सांगायची सवय आपल्याला. राजूला, हा राजू आहे की कुठं? राजू दिसत नाही बाप्पा मला. बाप्पा राजू कुठं आहे? कुठं होय पण नाही राजूला. बरं का राजू, हे सगळी गावं मी फिरत आलोय बऱ्यापैकी. सगळ्या गावांमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. म्हणजे लोक स्वतःहून फोन करते ते, असं नाही की आपण त्यांना बोलतोय. आपण बोलायचे लोक फोन करते सगळीकडे. तोंडशिरसचा फोन आता झाला, आम्ही भेटायचे, आम्ही आहे सगळे तुमच्याबरोबर. त्यामुळे सगळ्या तालुक्यातून अतिशय चेअरमन म्हणले ह्यांना एजंटही मिळणार नाही. अहो एजंटची काळजीच करू नका, आम्हाला काळजी होती यशवंतनगर, उदयनगर, चौडेश्वरवाडी, गिरजणी. ही बी कसर दैवलचे मोहिते पाटील आले आणि ती कसर भरून निघाली. त्यामुळे बोगस मतदान अकलूजमध्ये अजिबात नाही. अकलूजमध्ये महादेव कावळेंपासून ते मुक्तार करूपासून सगळी आपली टीम आहे. ही आपला डेरे आहे की लप्पू डेरेपासून त्यांची टीम आहे. अशोक गायकवाड माझे जिल्हा परिषद सदस्य, ही सगळी टीम आहे. सगळीकडे एजंट आहेत. आता काळजी जी होती ती यशवंतनगर, उदयनगर, चौडेश्वरवाडी, गिरजणी, बागेची वाडी, हे काय आनंदनगर नाही तिथं जुळलं असतं. पण धवलसे मोहिते आता बरोबर आले तर आपल्या. त्यामुळे कुठं एकही बूथ मोकळं राहणार नाही.
आणि ज्यांनी अकलूजमधलं भाषण ऐकलं असेल किंवा कालचं माळशिरसमधलं फडणवीसचं भाषण ऐकलं असेल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, कळणाऱ्या भाषेत सांगितले, समजणे वाले को इशारा काफी आहे, इथून पुढं मोहिते पाटलाची दादागिरी मोडून काढणार. आणि एकदा त्यांनी मनावर घेतल्यावर अरे काय भले भले बघितलं ते अभिजित पाटील पळत सुटले. त्यामुळं आता सोपं नाही. अहो पवार गुडघ्यावर आले पाक, शरद पवार गुडघ्यावर आले ते, ज्या पवाराचा दरार एवढा महाराष्ट्रात होता ते पवार सुद्धा गुडघ्यावर आले ते. कुठं बाहेर प्रचारला आहेत का हो? त्या बारामतीचं सगळी जुनी हुडं ही हुडं ती गाव जा, ह्या तालुक्यात जा, नाही तर पवार साहेब फक्त फॉर्म भरायचं आणि जायचं, ते डायरेक्ट शेवटच्या सभेला येत होती. याच्या आधी ही पवारांची खासियत होती. पण आता शरद पवारला बाहेर पडायचं धाडस होत नाही. सगळं घरबार बाहेर काढले, जसं आपले मोहिते पाटलांची सगळ्या घरातल्या बायका पोरं सगळी बाहेर पडलेली. पवार साहेबांचं अख्खं घरबार बाहेर पडले, पहिल्यांदाच घडले असं. कारण त्यांना पराभव समोर दिसायला लागला. आणि खात्रीने सांगतो मी बारामती तालुक्यामध्ये बारामती मतदारसंघामध्ये पवार जी निवडून येत, सुप्रियाताई जी निवडून येत होत्या ते केवळ बारामती आणि इंदापूर तालुक्यात निवडून होत्या. बाकी चारही मतदारसंघामध्ये भाजप लीड असायची. ह्या 2 मतदारसंघात भरपूर लीड असल्यामुळे येत नव्हत्या. पण आता बारामती तरी हर्षभाऊ आहेत बरोबर, प्रवीण माने आपल्याबरोबर आले आणि भरणे मामत राहील. त्यामुळे इंदापूरमध्ये सुद्धा लीड मिळणार आणि बारामतीत सुद्धा सहानुभूती नाही काय नाही. ही खोटा चर्चा पसरत येते की पवारसाहेबाबरोबर सहानुभूती आहे. पवारसाहेबांचा संबंध राहिला नाही खाली. कसली सहानुभूती? निवडणूक आहे देशाची, निवडणूक आहे विकासाची. आपल्या गावामध्ये एवढी कामं झाली ती, आपल्या गावाला सुद्धा पहिल्यांदाच एवढी कामं मिळाली ती, इतके आमदार रमाव मिळाली ती. त्यामुळे ही निवडणूक विकासाची आहे. देश विकासाकडे वेगाने निघाला आहे. अहो ते डिजिटल पहिलं झालं त्यावेळी पी चिदंबरमचं संसदेतलं भाषण आहे का? इथं काय भाजीला लोक डिजिटल वापरतील का? इथं लोकांना कळतंय का? अँड्रॉइड मोबाईल आहेत का? रेंज आहे का? वापरता येत आहे का? आपण आता 5Gमध्ये आलं. जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल क्रांती भारतात झाली आहे. ते पेटीएम जे पेमेंट सुरू झालं सगळ्यात जास्त आपल्याकडे. आता कुठं भाजीवाल्याकडे जावा, हॉटेलवाल्याकडे जावा, कोणाकडे जावा तुम्ही लगेच पेमेंट लोक करा. नवीन पिढीत सगळ्या आपल्याला जमत नाही अजून, पण नवीन पिढीने ते आत्मसात केले, सगळेजण वापरायला लागले. त्यामुळं नवीन तंत्रज्ञान वेगानं भारतात येते आणि हे तंत्रज्ञान वेगानं भारतात यायचं कारण फक्त नरेंद्र मोदी आहेत. तुम्ही मत जे देत आहे ते निंबाळकरांना नाही, तुमचं मत नरेंद्र मोदींना जाणार आहे. कारण नरेंद्र मोदींना पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे आहे ना वाटतं ग्रामसेवकचा त्रास आहे, तलाठ्याचा त्रास आहे किंवा इकडंच पैसे लागतात, इकडं काम वेळेवर होत नाही, चिरीगिरी द्यावीच लागते. पण तुम्ही बघा आता आपलं तलाठ्याकडे काम काय राहिलं सध्या? उतारा लागला, उतारा डिजिटल मिळायला लागला. आता नोंद दिला तर नोंद धरावीच लागते कंपल्सरी. पण आपलं जरा गडबड असते, पण ते सुद्धा बंद होईल. सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या की सगळा भ्रष्टाचार खालचा वरचा बऱ्यापैकी संपदा. म्हणजे दिल्लीमध्ये सरकारच्या जागेवर काँग्रेसच्या नेत्यांनी इमारती बांधल्या आणि ते सरकारलाच भाड्याने दिले. त्यामुळे त्यांचं महिन्यात चलन सुरू झालं 5 कोटी 10 कोटी असं जवळजवळ 1000 ते 1,500 कोटी रुपये महिन्याला भाडं मिळायचे इमारतींना काँग्रेसच्या नेत्यांना. मोदीने हे सगळं बंद करून टाकलं. कितीतरी खासदार हॉटेलमध्येच राहायचे, त्यांना फ्लॅट होते, बंगले होते, पण राहायचे 5 स्टार हॉटेलमध्येच, त्याचं भाडं सरकारच भरायचं वर्षानुवर्ष. हे सगळं यांनी बंद केलं. अशा पद्धतीनं लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार यांनी बंद केला आणि म्हणून हा सगळा पैसा आपल्याला वापरायला मिळतो. बऱ्याच वेळा माणसं म्हणते ती काय कुठलं पदरच देते ती का? पदरच कुणीच देत नव्हतं. पहिले बी एवढे पैसे मिळत होते पण तुमच्यापर्यंत पोचत नव्हते, वरच खात होते. आता हे सगळा असा वाचलेला पैसा भ्रष्टाचार बंद केल्यामुळे हा सगळा पैसा आपल्याला वापरायला मिळायला लागला, आपल्यापर्यंत पोहोचला. 2000 म्हणते ती काय काय 2000 करायचं? अहो पण आम्हाला कळतं ना, माणसं आम्हालाच म्हणते ती अहो तू मोदीचे पैसे कधी येणार आहेत? युट्यूब पोळ्यासारखं आहे, ती पैसे घेते माझं पैसे येतं म्हणते, वाट बघत बसते. हो चांगली वाट बघते. म्हणजे प्रत्येक पैशाचं महत्त्व आहे. 2000 असू द्या. आता दुष्काळ निधी किती मिळाला आपल्या आणि किती जळलं आपलं. मगाशी इस्लामपूरला गेलो होतो, हिरवगार इस्लामपूर आहे नुसतं. त्यांना म्हणजे निधी केव्हा जळलं किती? म्हणजे कुठलं जळायला आमचं काय? त्यांना लाखो रुपये लोकांना आले ते 50,000 लाख 50 जमीन जशी आहे तशी एवढे पैसे मिळाले, न जळता मिळालेच ना. म्हणजे त्या गावाला अख्ख्या एवढे पैसे मिळाले लोकांना. हे केवळ ह्या सरकारचं आहे. तुम्ही सांगा ना, फडणवीस मागे 5 वर्ष होते मुख्यमंत्री, त्या काळात कधी तर लोड शेडिंग होतं बघ, कधी तर लाईट बिलासाठी तोडायला कोणी आलं का? फिडर तो सोडव, डीपी सोडव, घडलं होतं कधी असं?
कधीच नव्हतं घडलं. मागच्या 2.5 वर्षात घडलं होतं की नव्हतं? 2.5 वर्षात ज्यावेळी उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री त्यावेळी घडलं होतं का नव्हतं असं सोडवा सोडवी लोड शेडिंग? आता आहे का परत एकदा? अजिबात नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी गावात सभा घेतली आपली पुढं नंतर गावात एक सभा घ्यायची. त्यामुळं ह्या सगळ्या ती 25,000 पुढं जात नाही. ती 25,000 हे 5 दिवसात तुम्ही तालुक्यात नियोजन करा. चालू आहे. लेवल होते जात नाही तालुक्यात. तर दुसरं असं म्हणजे ह्या निवडणुकीकडं विकासाच्या दृष्टीनं बघा, त्या अँगलनं बघा. छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, ते राहणारच आहेत. त्याला परत आहे तर बाकी निवडणुका बघू त्यावेळी. पण ही निवडणूक देशाची आहे. देश कुठं जाणार आहे, कुठं नेणार आहे, कुणाच्या ताब्यात द्यायचं आणि त्याने काय फरक पडणार आहे का नाही, हिची निवडणूक. ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करावा. परत एक सभा घेऊ आपण गावात. कोणाला तर बोलूच चांगल्या माणसाला नाही आधी पुढे जातो. बोलायला आपलं स्वातंत्र्य आहे, पण माणूस जाणार चुकत नाही कुठं सुद्धा राहतात. आपण मुक्त आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये देशाची निवडणूक आहे, देश सुरक्षित ठेवायची निवडणूक आहे. बरेच कायदे पुढच्या 5 वर्षात बदलणार आहेत. शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक अभ्यासक्रम सुद्धा बदलणार आहे. आपले जे महापुरुष होऊन गेले ते सुद्धा महापुरुष अभ्यासक्रमात येणार आहे. आता आपण सगळं अकबर, हुमायून ह्याचंच बाबर ह्याचंच आपले इतिहास दाखले होते. तर हे सगळे बंद होणार आहे आणि आपल्यातले जे महापुरुष होऊन गेलेत त्यांचे धडे आपल्या अभ्यासात येणार आहेत. म्हणजे देशप्रेमाचा धडासुद्धा आपल्याला शिक्षणातून मिळणार आहे. सगळ्या मुलांमध्ये संस्कार होणार आहेत. त्यामुळे हे सगळा बदल जर चांगला बदल होणार आहे. जो व्हायचा असेल तर आपल्याला मोदींच्याच ताब्यात पुन्हा एकदा देश द्यावा लागतो. पुन्हा दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे. आणि त्यासाठी 7 तारखेला आपण कमळावर सगळ्यांनी मिळून, आता तुम्हाला मतदान करा म्हणायची गरज नाही. तुम्ही काय मतदार नाही, तुम्ही कार्यकर्ते आहात. आपण प्रचार करणारी माणसं आहे. आपण सगळ्यांनी घरोघर गेलं पाहिजे. आपण सांगायला पाहिजे. आपण लोकांना कळेल सांगेल अजिबात नाही. वातावरण निर्मिती व्हावी लागते. मोदींची सभा आपल्या तालुक्याला मिळाल्यामुळं मोदींच्या निवडणूक सभेसाठी खूप खर्च झाला आहे. 50 लाख रुपये एकट्या उमेदवाराच्या नावावर पडले. अजून 20 लाख रुपये एकूण जे सामायिक खर्च आहे तोही पडणार आहे. त्यामुळे उमेदवाराला 95 लाखाचं लिमिट आहे. त्यामुळे 95 लाखात बसत नाही म्हणून त्यांनी बंद केलं. गाड्या लावल्या नाही का 9च गाड्या आहेत. जादा गाड्या लावायलाही नाही खर्चात. कारण उमेदवार मतदाना दिवशीचं मतदार प्रतिनिधीपासून ते मतमोजणी प्रतिनिधीपर्यंत सगळा खर्च त्याच्यात इन्क्लूड आहे. आणि ते खर्च बसवायसाठी त्यांना जाहीर खर्च करता येत नाही जादा. त्यामुळे ही मर्यादा आली नाही तर आपण बऱ्याच गावात फोन येत मला सुद्धा अहो प्रचाराची गाडीच नाही आली. खरं तर गाडी फक्त वातावरण निर्मितीसाठी. नाही तर आता काय आपलं उमेदवार माहिती आहे, चिन्ह माहिती आहे, मोबाईलवर सगळा प्रचार येतोय, डिजिटल आहे आपल्याकडं. मोदी सरकारने केलेली कामं आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. फडणवीसांनी केलेली कामं आपल्यापर्यंत पोहोचायला लागली आहेत. त्यामुळे हे सगळं कामं आपल्याकडे पोहोचतं. कामाकडे बघूनच मतदान करायचं. दुसरं कशाकडे बघू नका. जे काम करणारा जे पक्ष आहे, जे काम करणारं सरकार आहे ते म्हणजे भाजप सरकार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचार करावा लागतोय, फिरावं लागतंय. ज्यादा नाही हां प्रत्येकानं प्रयत्न केला तर तालुक्यात सुद्धा आपण एकाने मतानं पुढे राहू आणि गावातही आपण किमान एका मतानं. कारण गाव बी असं शिक्षित गाव आहे. सगळं कळतंय गावात. नवीन पिढीला सगळं कळतं. नवीन पिढीला जास्त फायदा कळतोय आपल्यापेक्षा सरकारने केलेल्या कामाचा. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करावे, यंत्रणा लावावी. सगळ्यांनी घरोघर जाऊन जसं प्रत्येकानं 2-2 घरं केली ना तरी बी अडचण राहत नाही, जुळून जाते. आणि त्यासाठी काय पूर्ण वेळ यावा लागत नाही. सकाळ संध्याकाळ 1-2 तास जरी वेळ दिला तरी शक्य आहे. मात्र वातावरण निर्मितीसाठी सगळ्यांनी फिरावं लागते आणि तुम्ही फिरावं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.